खटाव तालुक्यात 3 लाखांच्या लाच प्रकरणी तिघे जेरबंद, एसीबीची कारवाई। या घटनेनं शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ। आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून हा विषय समजून घेऊ। खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदावर पदोन्नती देण्यासाठी 3 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून तिघांना रंगेहात पकडले। या प्रकरणात रवींद्र गणपत पवार वय वर्ष 36 राहणार खटाव या खासगी इस्माला 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले। तसेच अजित रामचंद्र पाटील वय वर्ष 51 अध्यक्ष चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्था खटाव आणि अनिल सदाशिव गुजर वय वर्ष 42 ग्रंथालय परिचर शहाजीराजे महाविद्यालय खटाव यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे। तक्रारदार हे शहाजीराजे महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांना प्राध्यापक पदावर पदोन्नती देण्यासाठी तसेच समितीचे चेअरमन म्हणून शिवाजी विद्यापीठात उपस्थित राहण्यासाठी किंवा प्रतिनिधी नियुक्तीचं पत्र देण्यासाठी आरोपींकडून 3 लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीनं 10 मार्च रोजी सापळा रचला। त्यावेळी आरोपी रवींद्र पवार यांनी तक्रारदाराकडून 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले। तपासात इतर दोन्ही आरोपींनीही लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचं निष्पन्न झालंय। या तिघांविरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे यांच्या पथकानं केली। या पथकात पोलीस हवालदार गणेश नाटे, निलेश राजपुरे, महिला पोलीस नाईक प्रियंका जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल अजराज देशमुख यांचा समावेश होता। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।